श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्यानेच मनातील सर्व संकटे आणि चिंता दूर होतात। आज मनात जी काही इच्छा आहे ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि अत्यंत शांत चित्ताने हा संदेश ऐका। स्वामींची ऊर्जा तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि तुमच्या अस्वस्थ मनाला नक्कीच एक नवी उभारी देईल। जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची प्रचंड शक्ती स्वामींच्या एका वचनात दडलेली आहे। तुम्ही कधीही एकटे नसून साक्षात परब्रह्म तुमच्या पाठीशी उभे आहेत याची जाणीव हा संदेश देईल। चला तर मग स्वामींच्या या अमृततुल्य वचनांचा आपण अत्यंत श्रद्धेने स्वीकार करूया। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे सर्वात मोठे वचन आहे, जे प्रत्येक संकटात भक्ताला तारून नेते। जेव्हा सर्व मार्ग बंद वाटतील तेव्हा डोळे मिटून या वचनाचे स्मरण करा। तुमच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी आहे, जी तुमचे वाईट होऊ देणार नाही। जगाने कितीही मागे खेचले तरी स्वामींचा हात तुम्हाला नक्कीच वर काढेल। मनातील सर्व भीती आत्ता स्वामींच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हा। फक्त श्रद्धेवर विश्वास ठेवा, तुमचे लवकरच कल्याण होईल। सध्याचा काळ जरी कठीण असला तरी तो कायमस्वरूपी राहणार नाही। दुःखाचे ढग कितीही दाट असले तरी स्वामींची कृपा तो अंधार नक्की दूर करेल। तुमच्या संयमाची परीक्षा सुरू आहे आणि यातून तुम्ही सुवर्ण बनून बाहेर पडाल। प्रत्येक रात्रीनंतर जशी सकाळ येते तशीच जीवनात सुखाची पहाट लवकरच उजाडेल। तोपर्यंत स्वतःवर आणि आपल्या ईश्वरावर असलेला विश्वास अजिबात ढळू देऊ नका। चांगल्या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला योग्य वेळी नक्कीच भरभरून देतील। माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण त्याचा अहंकार आणि मीपणा असतो। कर्तेपणा बाजूला ठेवून सर्व काही स्वामींच्या इच्छेने होत आहे असे मानल्यास मन शांत होते। स्वतःच्या हट्टापेक्षा स्वामींच्या इच्छेवर आणि निर्णयावर जास्त अवलंबून राहा। त्यांनी तुमच्यासाठी ठरवलेले मार्ग तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुंदर असणार आहेत। सर्व चिंता सोडून द्या आणि एका लहान बालकाप्रमाणे स्वामींवर विसंबून राहा। तुमचा हा शरणागतीचा भाव स्वामी कधीही वाया जाऊ देणार नाहीत। मनात इतरांबद्दल राग असेल तर सकारात्मक ऊर्जा तिथे प्रवेश करू शकत नाही। ज्यांनी तुमचे वाईट केले आहे त्यांना माफ करा आणि न्याय स्वामींवर सोपवा। मन जितके शुद्ध आणि निर्मळ असेल तितक्या लवकर स्वामींची कृपा तुमच्यावर होईल। नकारात्मक विचारांनी केवळ स्वतःचेच नुकसान होते, त्यामुळे प्रेमाचा मार्ग स्वीकारा। तुम्ही इतरांचे भले चिंतले तर स्वामी तुमचे कधीही वाईट होऊ देणार नाहीत। आनंदी राहण्यासाठी मनातून सर्व प्रकारचे वाईट विचार आत्ताच पुसून टाका। फक्त चमत्कार होईल या आशेवर न बसता प्रामाणिकपणे कर्म करत राहा। स्वामी नेहमी त्याच भक्तांच्या पाठीशी असतात जे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतात। मार्गात अनेक अडथळे येतील, पण न थकता सतत पुढे चालत राहणे हेच ध्येय असावे। यशाची फळे स्वामींच्या हातात आहेत, पण त्यासाठी कष्टरूपी बीज पेरणे आवश्यक आहे। कामात प्रामाणिकपणा ठेवला तर त्यात स्वामींचा आशीर्वाद आपसुकच मिसळतो। त्यामुळे खचून न जाता नव्या उमेदीने तुमच्या कार्याला पुन्हा एकदा सुरुवात करा। तुमचे विचार जसे असतात तशीच परिस्थिती तुमच्या आजूबाजूला निर्माण होते। त्यामुळे नेहमीच चांगले बोला, चांगले चिंतन करा आणि वाईट विचारांना हद्दपार करा। स्वामींच्या कृपेने सर्व काही उत्तम होत आहे असा दृढ विचार सतत मनात ठेवा। आजूबाजूला कितीही निराशा असली तरी मनातील आशेचा दिवा विझू देऊ नका। तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल तेवढ्याच चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील। तुमच्या एका सकारात्मक विचारात संपूर्ण आयुष्य बदलण्याची प्रचंड ताकद आहे। भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता माणसाचे वर्तमान खराब करतात। रिकाम्या वेळेत अनावश्यक चिंतेत अडकण्यापेक्षा स्वामींच्या नामाचे आणि लीलेचे चिंतन करा।
श्री स्वामी समर्थ या मंत्र जपाने मनातील अस्वस्थता दूर होऊन नवी ऊर्जा संचारते. मनावर दडपण येईल तेव्हा शांत बसून स्वामींच्या मूर्तीचे डोळे मिटून ध्यान करा. असे केल्याने तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील आणि मार्ग मोकळा होईल. स्वामींना सर्व काही माहीत आहे, त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही. संकटे तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. वाईट वेळ येते तेव्हा समजा की स्वामी तुम्हाला जीवनाचा मोठा धडा शिकवत आहेत. या कठीण काळातूनच खऱ्या आणि खोट्या माणसांची योग्य ओळख होते. सोने जसे आगीत तापून अधिक उजळते, तसेच तुम्ही या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा त्यातून काय शिकता येईल याकडे लक्ष केंद्रित करा. स्वामी प्रत्येक पावलावर तुमचे रक्षण करत आहेत, त्यामुळे निडर होऊन संकटांना सामोरे जा. जे नाही त्याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. स्वामींनी दिलेले जीवन हे अनेकांसाठी आजही एक मोठे स्वप्न आहे याची जाणीव ठेवा. लालसा आणि असमाधान शांती हिरावून घेतात, त्यामुळे समाधानी राहण्याची कला आत्मसात करा. तुम्ही प्राप्त परिस्थितीत आनंदी राहता तेव्हा ईश्वर आणखी भरभरून देण्यासाठी तयार असतो. रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वामींचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञतेचा हा भाव आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवीन दरवाजे नक्कीच उघडेल. आपण भक्ती करतोय तरी आवाज देवापर्यंत पोहोचत नाहीये का, असे कधीतरी वाटते. पण विश्वास ठेवा, मनातील अत्यंत अस्पष्ट हाक देखील स्वामी त्वरित ऐकतात. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत, जेणेकरून सर्वोत्तम फळ देऊ शकतील. तुमच्या डोळ्यातील एकही अश्रू स्वामींच्या नजरेतून कधीही सुटलेला नाही. आत्ता याच क्षणी डोळे मिटा, तुमची इच्छा स्वामींना सांगा आणि ओझे त्यांच्या पायावर ठेवा. आता तुमचे मन पूर्णपणे शांत झाले आहे, कारण स्वामींनी तुमची जबाबदारी स्वीकारली आहे. स्वामींवरचा विश्वास हा डोंगरासारखा अढळ असावा, ज्याला कोणतीही शंका कधीही हलवू शकणार नाही. अनेकदा बुद्धी आणि तर्क अपुरे पडतात, तिथेच खऱ्या श्रद्धेची सुरुवात होते आणि नवा मार्ग सापडतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी मागे स्वामींचे एक अत्यंत अचूक आणि सुंदर नियोजन दडलेले आहे. जेव्हा तर्काच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वामींवर पूर्णपणे विसंबून राहता, तेव्हा अद्भुत चमत्कार घडतात. मनात येणाऱ्या शंकांना बाजूला सारून स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल हा भाव दृढ करा. हा अढळ विश्वासच तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या वादळातूनही सुखरूपपणे आणि हसतमुख बाहेर काढेल. शांतता बाहेर शोधण्यापेक्षा ती स्वतःच्या आत शोधायला शिका, कारण तिथेच स्वामींचा खरा वास आहे. बाह्य जगातील गोंधळ आणि कोलाहल तुमच्या मनाची शांती हिरावून घेऊ शकत नाही, जर तुम्ही आतून स्थिर असाल. रोज काही वेळ स्वतःसाठी आणि स्वामींच्या संवादासाठी काढा, जेणेकरून तुमचे आत्मिक बळ प्रचंड वाढेल. इतरांशी तुलना करणे थांबवा आणि तुमच्या वाट्याला आलेल्या प्रजासाचा अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने स्वीकार करा. अंतःकरणातील शुद्धता आणि निखळ शांतता हीच स्वामींची सर्वात मोठी आणि खरी पूजा मानली जाते. जेव्हा मन असे स्थिर आणि शांत असते, तेव्हा साक्षात परब्रह्माची प्रचिती तुम्हाला तुमच्या हृदयातच नक्की येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.